सखी सावली काव्यांजली। तुम्ही म्हणाला होतात ना तुम्ही लाडूसाठी एक चांगलं स्थळ बघितलंय, कोण आहे तो मुलगा? आपला प्रीतम। प्रीतम? हो, म्हणजे मी आणि मधुरानी प्रीतमसाठी अंजलीला विचारायचं ठरवलं। खरंच आई? हो हो। का गो, तुला नाही आवडलं का? नाही आहे तसं नाही, पण प्रीतम निकिताच्या प्रेमात होता आणि अजून तो या धक्क्यातून सावरलाही नाहीये। अगं नुसती बोलणी सुरू करायची म्हणते मी, म्हणजे सगळं ठरायला लग्न व्हायला बराच वेळ आहे अजून, आणि तोपर्यंत प्रीतम सावरेल ना त्या सगळ्या धक्क्यात, आणि आपली अंजली आहेच की त्याला सावराय। त्या दोघांचं लग्न होऊन ते दोघं सुखी व्हावे असं वाटतंय ना तुला? ऑफकोर्स आई, वाटतंय ना, का नाही? प्रीतम आणि अंजली एकमेकांसाठी सुटेबल आहेत, त्या दोघांचंच लग्न व्हावं असं मला तरी वाटतं। आई म्हणजे निकिताला विसरून जर प्रीतम लाडूचा स्वीकार करणार असेल तर माझी काही हरकत नाहीये। व्हेरी गुड। पण ही गोष्ट दोघांनाही मान्य असायला। अगं हो, प्रीतमला का मान्य नसेल? अगं अंजली सारख्या मुलीला प्रीतम का नाही म्हणेल? पण आई मला असं वाटतं की जोपर्यंत प्रीतम कडून नक्की काही कळत नाही तोपर्यंत आपण लाडूला याबद्दल काहीही सांगायला नको। ठीक आहे। मनाविरुद्ध लग्न होऊन माझं आयुष्य स्पॉइल झालंच आहे, याचंही व्हायलाच पाहिजे। आता तू सुद्धा असं वागणार आहेस माझ्याशी? एक ती काव्या अंजलीचा एवढा पुळका आलाय की मला शिक्षा केलीये। स्वतःच्या आईशी वागतं असं कोणी? करतच नाही मी काय। काम चालू राहू देत, हा लक्ष आहे माझं। कामामध्ये चाल ढकल करशील ना तर काव्याला फोन करून सांगेन, सगळं सांगेन। मला चहा देणार होती, त्याचं काय झालं? वाट बघा। हे? अहो देते ना चहा, थोडी वाट बघा ना। हा लवकर पाहिजे चहा, तोपर्यंत ती आशू काय करते बघतो। लवकर दे चहा। चहा घोसताय। आशू अगं असं नाही निघत की, माझ्याकडे झाडू दे। अंजली एक मिनिट, तिलाच काढू दे केर। अंजली तुला अक्काईने काय बजावलंय आठवतंय? आणि यांना जर कामात मदत केलीस ना तर माझ्याशी गाठ लक्षात ठेव। आशू तुला रील करायचंय का? रील हो एक छान डान्स करशील का? हो करीन मी। रील मध्ये नाचताना तुझी कंबर दुखत नाही, बरोबर की नाही? पण कचरा काढताना पण कंबर दुखणार नाही तुझी। आता वाकून कचरा काढ पटापट, चल लवकर, घरामध्ये भरपूर कामं पडली आहेत। हा चल अंजली आतमध्ये चल। ये अंजली बस। काका ऐका ना, काकू आणि आशू सगळी कामं करतात आणि मी काहीच करत नाही। मला ना खूप विचित्र वाटतंय। काहीही वाटायची गरज नाही, पण शेवटी सवय व्हायला पाहिजे ना। आता घरातली सगळी कामं तूच करतेस, आता उद्या तुझं लग्न झाल्यानंतर तू येणारच इकडे कामं करायला। उद्या अश्विनीचं लग्न होईल तर सासरी जाऊन तिकडे काय रील करणार आहे? त्यामुळे तिला शिकलंच पाहिजे, शिकू दे। या आयताचा डोसा, चहा डोसा तिला दे। अगं अशी डोळे फाडून काय बघतेस?
चहा अंजलीसाठीच सांगितला होता. दे तिला. हिला चहा मी द्यायचा? हो, तू चहा द्यायचास. काव्यानं तुला काय सांगितलंय? अंजलीची बर्दास्त ठेव. ठेवावीच लागेल. देतेस का काव्याला फोन करू? काका जाऊ दे ना. हे बघ, तू काही बोलू नकोस. हे चहा दे. आणि बाई सुनंदा, नुसता चहा दिला म्हणजे सगळं झालं असं नाही, तर दिवसभरातली सगळी कामं तुला करायची आहे. घे बघा. आई 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 अंग दुखतंय. हे घे ना केअर काढ. मला नाही जमत आहे ग. माझ्यात काय धातीचं बळ आलंय? सकाळपासून बघ हे किती कपडे धुतलेत, बादलीत बघ. घरातली भांडी घासली, स्वयंपाक केला, पसारा केवढा होता तो आवरला, आणि त्यात मध्येच तुझ्या बाबांचे चहा दे चहा दे. किती कामं करायची ग मी नाही आता. कंबर मोडली बाई माझी. जीव नुसता नकोसा झालाय. नाहीतर काय, आपण इथे मरमर मरतोय आणि ती अंजली मस्त निवांत बसून मजा बघते. आता बघ, आठवडाभर चिडवत राहील आपल्याला. आई, काव्याताई जी वागली आहे ना, मला अजिबात नाही आवडल्या. ती असं कसं वागू शकते? अंजली ना चांगलीच डोक्यावर बसून मिऱ्या वाटायला लागली. यावर पण उपाय आहे माझ्याकडे. काय अगे लग्न लावून देऊ तिचं, म्हणजे ब्याज जाईल. म्हणजे? अगं असं काय करते, कोणतरी मुलगा बघू आणि गळ्यात बांधून देऊ तिला. आशू, तुझं जर का प्रीतमशी लग्न जुळवून द्यायचं असेल ना, तर अंजलीला प्रीतम पासून दूर ठेवावं लागेल. ते काही नाही, आजच तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करते. प्राचू, अगं थांब, वेणी घालू दे, शाळेत जायचंय. ये इकडे. नाही, माझी वेणी आज डाडूच बांधती. अगं हा काय हट्ट आहे? जमणार आहे का त्यांना? तू बस, मी पटकन बांधून नाही देते. नाही, डाडूच बांधतील. माझी मैत्रीण आहे ना शर्वरी, तिचे बाबा तिला दररोज वेणी बांधून देतात. मला पण तिला दाखवायचं की माझे डाडू पण माझी वेणी बांधू शकतात. हे बघ, उगीच आगाऊपणा करू नकोस. काय चाललं? उशीर नाही. काव्य काव्य, अगं ओरडू नकोस तिला. प्राचू बाळा, शाळेत जायचं आहे ना, हा असं नको करू. वेणी बांध. ऐकतच नाहीये ते, तुम्ही सांगा ते. ऐकेल ऐकेल ऐकेल. आपल्याला शाळेत जायचं आहे ना, हा उशीर होतोय. वेणी बांधून घे. वेणी नाही डाडू, तूच बांधशील माझी वेणी. शर्वरीचे बाबा तिला वेणी घालून देतात. प्राचूचे बाबा पण वेणी घालू शकतात. बाबा, तू आज वेणी घालून दाखव. तुझं काय रे? हा? ते छोटा भीम, फोन दे. फोन कशाला? मला जमत नाही, मी फोनवर बघतो आणि घालतो. बस तू. वेणी कशी बांध. ओके, पकड. प्ले कर. स्टॉप स्टॉप. अरे रिवाइंड कर ना. अरे पॉज तर कर. काय विश्वजित सर तुझ्या कंट्रोलमध्ये आले ना, की त्यांच्या बायकोला त्यांच्या स्पेसमधून काढून टाकायचं. त्यांच्या मुलांना टाक बोर्डिंगमध्ये, आणि मग उरले कोण? त्यांचे आई वडील. ते काय म्हातारे झाले, किती दिवस जगणार आहेत ते दोघं. मग राहिलं कोण? तुम्ही दोघंच. काव्या, माझ्या स्पेसमध्ये घुसून इंटरफेअर करायला लागली असतो. आता मीही तुझ्या स्पेसमध्ये घुसणार. मला जेवढा त्रास दिलायस तेवढाच त्रास मीही तुला देणार.
काव्याच्या स्पेसमध्ये कसं शिरायचं ते मला माहित. आणि विशूचा वीक पॉइंट सुद्धा. हाच आहे विश्वजितचा वीक पॉइंट, त्याची मुलं. आज हे काय नवीन चाललंय? लेकीचा हट्ट. विशू ना सगळ्या जगाला नाही म्हणेल, पण लेकी समोर काही चालत नाही हा त्याचं. लाडकी लेक नाही का? हो ग, बापाची लेक जास्तच लाडकी असते ग. तुला माहितीये, पहिल्यांदा आम्हाला मुलगी हवी होती, पण झाला मुलगा. पण लग्न करून तू जेव्हा या घरी आलीस ना, तेव्हा आमची इच्छा पूर्ण झाली. म्हणून तर आम्ही तुला सून कमी मुलगी जास्त मानतो. बर का रे मुलांनो, तुम्हाला एक बाबाची गंमत सांगते. तुमचा बाबा जेव्हा लहान होता ना, तेव्हा त्याचे केस खूप लांब होते आणि मी त्याच्या वेण्या बांधायचे. खरंच आई, खरंच. आणि एक दोनदा त्याला ना फ्रॉक पण घातला होता. नाही, आणि त्याचे फोटो आहेत. आई कुठे फोटो दाखवा ना. लपवलेत ना त्यांनी. अहो दाखवा ना फोटो, कुठे आहेत? खोटं बोलते ती, असं काही नाही. विशू, पण नाहीये फोटो, खोटं बोलते ती आई. अजून एक गंमत सांगते त्याची. बघा, जमलंय ना. खूप छान झालीये. मग आता डॅडूचं गिफ्ट. बरं चला आता, बस येईल. उठा उठा, चला चला चला. डॅडू, तू आम्हाला बस स्टॉप पर्यंत सोड. नाही, मी नाही सोडणार, अहो कारण मी तुम्हाला शाळेत सोडणार आणि मग तिथून ऑफिस जाणार. अरे वा. चला पटकन आवरूया. चल. चला बाय, मी जाते. अगं जाते नाही, येते म्हणावं. किती वेळा सांगायचं तुला? अरे काय जाते येते, त्याचं मिनिंग सेमच असतं ना. येते म्हणलेलं चांगलं असतं. हो, आणि तुम्ही दोघांनी ना आज संध्याकाळी लवकर घरी यायचंय. आज आपल्याकडे जीवतीची पूजा करायची आहे, तुम्हाला दोघांना ओवाळायचंय. म्हणजे आम्हाला गिफ्ट मिळतील. हो मिळणार गिफ्ट, पण दिलेले डबे संपवले ना तरच गिफ्ट मिळेल. हो. चला निघायचं. अहो एक मिनिट, तुमचा फोन राहिला. हा. हे घे. चला निमिष, आज तू ड्राईव्ह करणार, मी करू? आई हा. मी पूजेची तयारी कर. हो हो. अगाई काय झालं, थांबलीस का? टाक ना मीठ. मीठ नाही, विषच कालवावंसं वाटतं कार्टेच्या जेवणात. पण काय करणार, नाईलाज आहे ना. बरं ते टाकते एवढं. स्वयंपाकाची ना सवयच राहिली नाही आता. अंजली करते ना, त्यामुळे काय किती टाकायचं काही अंदाजच येत नाहीये. आता हे केलंय खरं, पण त्या कार्टीने मुकाट खाल्लं पाहिजे, नाहीतर पुन्हा काव्याकडे जाऊन तक्रार करायची. अगं तू बघत काय उभी आहेस, पीठ मळायला घे ना. मी नाही पीठ वगैरे मळणारा, माझे हात खराब होतील. हा, पीठ मळून हात खराब होत नसतात. अगं ती अंजली बघ, स्वयंपाक करून प्रीतमसाठी डबा घेऊन जाते. मग तुला काय धाड भरलीये? चल आवरायला घे पटपट. घे म्हटलं ना, चल. काव्याला परत कळलं ना, वेळेत आपलं सगळं उरकलेलं बरं बाई. 2 वाट्या घे.
अक्काई तू काकू आणि आशूला सगळेच कामं नको सांगू ना. जमतील त्या. आणि मलाही कसं तरीच वाटतं. लाडू तर फार काही वाटून घ्यायची गरज नाहीये. अगं पण अक्काई तसे हे बघ लाडू, आशू बरोबर जेव्हा वाईट होत होतं, चुकीचं होत होतं, तेव्हा ते थांबवलं ना मी. पण तुझ्या बरोबर सुद्धा कुणी वाईट वागत असेल ना, तर ते सुद्धा मी थांबवणारच. आणि करू दे त्यांना कामं. त्याशिवाय तुझ्या रोजच्या कष्टांची किंमत नाही कळणार त्या. एखाद्याला त्रास देण्यापेक्षा त्याच्यासाठी प्रेमाने काहीतरी करणं, त्यात किती आनंद आहे हे सुद्धा समजेल. आणि करतायत ना कामं, नाही म्हणजे ते बघायलाच फोन केलाय मी. अगं आशू, अगं काय हे कार्टे, अगं एवढं पाणी टाकतात का? अगं तू काम वाढवायला बसलीयस का? इथे काव्याला कळलं ना तर परत ती माझं. आई काय ग सारखी तिची धमकी देत असते? एवढं काय सिरियसली घ्यायचं तिला? अगं घ्यावं लागतं. काल मला किती बोलून गेले पाहिलंस ना. बोलणार नाही तर ती माझ्याशी, आणि तिच्याशी संबंध बिघडवून आता चालणार नाही मला. तुझं आणि प्रीतमचं लग्न व्हायचं असेल ना तर काव्याचीच मदत होणार आहे मला. म्हणून हे 8 दिवस सगळं स्वयंपाक वगैरे करायचं, नाटक करायचं. ते म्हणतात ना, सुसरीनबाई तुझी पाठ मऊ, असं तोंड देखलं करायचं. म्हणजे आपल्याला हवं ते करता येतं. काय हवं ते करता येईल आई? सांग ना, कशाबद्दल बोलत होती? स्वयंपाक स्वयंपाक कुणाला काय हवंय ते हे करता येईल. आशू म्हणत होती की आमची ही सगळी कामं उरकली ना की आम्ही जरा. नाही आई, अजिबात कंटाळा करायचा नाहीये. अगं ठरलेल्या 8 दिवसांपैकी पहिल्या दिवसाची पहिली सकाळ आहे. लाडू कित्येक वर्ष रोज हे सगळं करते. ती किती आणि कशी राबते ना ते आता लक्षात येईल तुमच्या. चला काम चालू ठेवा, थांबायचं नाहीये. ते काय सुरूच आहे ना काम. आणि काय ग, तू आज सकाळी सकाळी फोन केलास तो? खरं तर मी एक आनंदाची बातमी द्यायला फोन केला. काय ग? तुम्ही आता ही सगळी कामं करताच आहात, तर अजून एक काम कर. आई, तू आज लाडूच्या आवडीचं जेवण बनव आणि तिला जेव घाल. हा, काय? आणि रोजचा स्वयंपाक नाही हा, अगदी साग्र संकेत स्वयंपाक करायचा, पाट मांडायचा, त्याच्या भोवती रांगोळी काढायची आणि तिला तू स्वतः जेवायला वाढायचं. तिचं जेवण झाल्यानंतरच तुम्ही दोघींनी जेवायला बसायचं. लाडू, काय खावंसं वाटतंय का तुला आज? अक्काई अगं कशाला उगाच. अगं लाजायची अजिबात गरज नाहीये, बिनधास्त सांग काय खायचंय. काकू रव्याची खीर खूप छान बनवते. मी कितीतरी वेळा सेम टू सेम तशी खीर बनवायचा प्रयत्न केला पण मला जमलंच नाही. लहान असताना काकू ना आशूसाठी ती खीर बनवायची आणि मला त्यातली थोडी द्यायची. हो हो, आठवते ना मला, थोडीशी द्यायची तुला ती. आई एक काम कर, तू आज लाडूसाठी ना रव्याची खीरच कर. हा, काजू बदाम बेदाणे घरात जे काही आहे ते सगळं घाल आणि छान खीर बनव. हो करते हा राणी साहेबांसाठी. आई अगं लाडूबाईसाठी करते. हा लाडू, हा काय तू जेवायला बसलीस ना बाळा की फोन कर मला. आठवणीने फोन कर. चालेल. काकू
मी जरा माझं आवरते, दुपारी दुकानात जाऊन ये. अंजली, तू आता हसतेस पण लवकरच नाही रडायला लावलं ना तर नावाची सुनंदा नाही. लाडू, हा काय? तू जेवायला बसलीस ना बाळा, की फोन कर मला. आठवणीने फोन कर. चालेल. काकू, मी जरा माझं आवरते, दुपारी दुकानात जाऊन ये. माझा छळ करणार तू? माझा छळ? मी जेवण करून वाढायचं तुला काकू आणि तू निवार बसून खाणार? काकू, मेली तुझी काकू. मुद्दाम करतेस नाही सगळं? सेवा करून घ्यायची माझ्याकडून तुला? उकळ्या फुटत असतील हे आनंदाच्या. काय ग, काव्याला काय सांगत होती? काकूच्या हातची रव्याची खीर आवडते मला. हं? तुझ्या बापाचे नोकर आहोत का गा मी? काकू, अगं काय बोलतेस तू? ए, पुढे बोललीस ना तर मुस्काट फोडेन तुझं. तुला मी जेवण करायचं? हं? पाटाभोवती रांगोळी काढून तुला जेवण वाढायचं मी? काकू, असं नाहीये. ओली मुंडी पाताळ धुंडी, एवढ्यासाठीच माझ्या उरावर बसून इथे मीरा वाटतेस ना? नाही काकू, असं नाहीये. असंच आहे. माहितीये तू या घराची मालकीण आहेस म्हणून तू आम्हाला घराबाहेर काढायला निघालीस ग. आता हे जे झालंय ना, हे पण सांग काव्याला जाऊन. हं? म्हणजे ती संतापेल, माझ्यावर चिडेल, अजून कडक शिक्षा करेल. करू दे. काय करणार आहे काव्या? मला घरातून बाहेर काढेल ना? काढू देत, पण तुला घराबाहेर काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आई, कुणाशी बोलतेस तू? अगं, घरातल्या कामाच्या टेन्शनमुळे डोक्यावर परिणाम नाही झालाय ना? कार्टे, नीट बोल. कुणाशी बोलते? आई आहे ना मी तुझी. आणि डोकं फिरवू नकोस माझं. काय झालं काकू? कोण डोकं फिरवतोय तुझं? तू. हा? अगं तू, मी तुझ्याकडेच येणार होते. ते खीर करायचे ना, रवा हवा होता. थांब देते. हा, हे घे. अजून काही लागलं तर मला हाक मार. हो. आई, तू खरंच तिच्यासाठी रव्याची खीर करणार आहेस? अडले माझं खेटर. विश्वजित, अरे काय करतोयस तू हे? तिथे कुठे बसलास? अरे उठ तिथून. काय झालं? अरे असं काय करतोयस? त्या खुर्चीवरती तुझ्या बायकोचा हक्क आहे ना? तिथे ती बसणार, तू नाही. आज पण तुझ्या बरोबर आली असेल ना ती, म्हणूनच एवढा खुश दिसतोय. कुठे आहे ती? तू एकटाच आलास? काव्या नाही आली? चेष्टा स्टॉप. काय झालं? खरंच आली नाही का तुझी परफेक्ट हाऊसवाईफ? ओ नो, मग आता कामं कशी होणार? मॅनेजमेंट गुरु तर नाहीच आहेत ऑफिस मध्ये. मग ऑफिसच्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन कोण काढणार? श्रेष्ठा, प्लीज, कशाला तू विषय काढतेस? चांगल्या मूड मध्ये होतो ना मी. काव्यामुळेच चांगल्या मूड मध्ये असशील ना? नाही ग, काव्यामुळे नाही. तुला माहिती आहे सकाळी काय झालं? मी जेव्हा ऑफिसमध्ये यायला निघालो तेव्हा प्राची हट्ट करायला लागली की बाबा आज तू मला वेणी घालून. रोज आई घालते, आज तू घालून. आणि मी तिची वेणी घातली. हो का? खरंच? तुला जमलं का ते? जमवलं. प्राचीवरती किती जीव आहे ना तुझा? किती प्रेम करतोस तू तिच्यावरती? माझ्यापेक्षाही जास्त. कधीतरी मला
फार जेलस फील होतं माहितीये. वेल सॉरी डिअर, पण हे माझं ओपन सिक्रेट आहे. येस, माझं प्राचीवर प्रचंड प्रेम आहे आणि ती सगळ्यात जास्त लाडकी आहे. एकच तर चांगली गोष्ट काव्याने केली आहे माझ्या आयुष्यात, मला प्राची दिली. तुझं पहिलं प्रेम मी असायला हवं असं मला. त्यासाठी तुझा ज्यांच्या ज्यांच्यावर जीव आहे त्या सगळ्यांच्या जवळ मला जावं लागेल. ते कसं करायचं ते मी ठरवलंय. आई ग, आई 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 ग, खूप भाजलं ग. आई ग, दुखतोय हात. काकूचा आवाज खूप भाजलाय वाटतं तिला. झोमतोय झोमतोय. काय झालं? हात भाजला ना ग. दाखव. अगं नाही, तुला बघवणार नाही ते. दाखव तर मला काय झालंय. अगं नाही बघता येणार, हात भाजलाय माझा. अगं काय झालं, ते खिरीत दूध घालायचं होतं ना, दूध गरम होतं, लक्षातच नाही आलं, जळलं मेलं, तसंच पातेलं उचललं. काकू अगं पाण्याखाली करायचा ना हात. अगं नाही ना सुचलं ते बा. आई ग, परत थांब. खूप दुखतंय ग अंजली, खूप दुखतंय. थांब काकू. हा झोमतोय. हात दे इथे. हात दे. आई 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 झोमतोय ग. बस 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 बस. नाही खूप दुखतंय का? हो अगं मस्तकात कळच होते, काय सांगू तुला. लक्ष द्यायचं ना काकू. थांब, मी मलम घेऊन येते. लवकर ये लवकर ये. आई ग अंजली, खूप दुखतंय ग. आई खरंच तुला ना ऍक्टिंगच्या ऑडिशनला जायला पाहिजे. बघ कसं गुंडाळलं तिला. हा तुला अजून मजा दाखवू. अंजली, आई दुखतंय. आई ग आई ग. आई आई. काकू अगं लागलंय तरी का काम करतेस? अगं बाई करायलाच पाहिजे ना. आता 8 दिवस मला स्वयंपाक करायचाय. शिक्षा दिली ना काव्याने, आणि आता एवढा स्वयंपाक करायचं म्हणजे भाजणं चिरणं लागणं या गोष्टी आल्याच ना. बरं मला हात दे, क्रीम लावू दे. ए बाई नको, तू ठेव हे सगळं आणि तू जा, मी करेन कशी बशी. एवढा स्वयंपाक करायचं कोण करणार तू, नाही तर मी करेन. तू तू तर बाई अजिबातच नको. काव्याला कळलं ना तर तिला वाटेल हे सगळं मी नाटक केलंय भाजल्याचं, तुला कामाला जुंपायला. पण अक्काईला कोण सांगणार आहे? मी नाही सांगणार अक्काईला. आणि काका तसंही घरात नाहीयेत, ते यायच्या आधी मी सगळं आवरून ठेवते. हा नाही बाई तरी सुद्धा नको. आता ऐकायचं माझा काकू. हात दे इकडे दे. आई 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 बस 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 बस. आता बाहेर जा आणि आराम कर. नाही बाई नको, तू नको. मी काय करते, आशूला सांगते काय काय कसं कसं करायचंय, ती करेल. मी हो जमेल ना. म्हणजे कधी साखरेऐवजी मीठ पडेल, भाजी करपेल किंवा चव बिघडेल, पण मी सावरून घेईन. हा आई चालेल ना तुला? नाही नको आशू, तुला अजून तेवढा स्वयंपाक येत नाही, तू नको करू. काकू मी सगळं आवरीन. हो चालेल. नक्की ना? हो बघ तू सांगतेस म्हणून मी, नाहीतर. हो काकू जा आराम कर. बर चल ग आशू. हात हळू हो आराम कर. आई चल ग बाई. हा बोला काय? हा लाडू, म्हणजे तुला तसं माहितीच आहे, पण तरी सुद्धा पुन्हा आठवण करून द्यायला फोन केलाय. आज ज्योतीची पूजा आहे आणि संध्याकाळी मुलांबरोबर मी तुला सुद्धा ओवाळणार आहे. तुला यायचंय, लक्षात आहे ना? हो अक्काई. अगं पण मी आता मोठी झाले आहे, माझ्यासाठी पूजा कशाला? कशाला काय, माझ्या मुलीसारखीच आहेस ना तू. आणि तू कितीही मोठी झालीस तरी माझ्यासाठी कायम लहानच असणार आहेस, हे लक्षात ठेव. आणि लाडू,
आज मी जेवती आईला प्रार्थना करणार, तुझं सगळं छान होऊ दे, तुझ्या आयुष्यात कुठलाही त्रास राहता कामा नये. लाडू, हा कुकरच्या शिट्टीचा आवाज आहे ना? म्हणजे तू घरीच आहेस अजून, दुकानात नाही गेलीस? हो अक्काई, अगं काका बाहेर गेलेत ना, आणि त्यांनी मला इथेच थांबायला सांगितलंय ह्या दोघींवर लक्ष ठेवायला. पण मग तू लक्षच ठेवतेस ना, का घरातली कामं करतेस सगळी? नाही अक्काई, मी लक्ष ठेवते. नाही म्हणजे मी आईला आणि आशूला खूप चांगली ओळखते. तुला गळ घालून तुला घरातली सगळी कामं करायला लावतील त्या, पण तू अजिबात तसं काही करायचं नाहीस ना, मी आधीच सांगते तुला. हॅलो हॅलो लाडू, ऐकतेस ना? तुझ्याशी बोलतेय मी. हो अक्काई, मी ऐकते. मी काहीच करत नाहीये. तू खरं बोलतेस ना? हो. तशी माझी लाडू माझ्याशी खोटं बोलणार नाही म्हणा. पूजनाच्या दिवशी तर नाहीच नाही. अक्काई सॉरी, मी तुझ्याशी खोटं बोलले, पण तुला फसवण्याचा हेतू नव्हता. बरं ऐक ना लाडू, हा, संध्याकाळी मुलं शाळेतून घरी यायच्या वेळेपर्यंत पोहोच. हा, ठेवू मी? हो, बाय. लावलं की नाही डोकं? हं? कसं कामाला लावलं बघ तिला. त्यात आता ते फुकट फौजदार ते घरात नाहीये. अगं तुझे बाबा ग, ते जोपर्यंत येत नाहीयेत ना, तोपर्यंत हिच्याकडनं सगळी कामं करून घेऊ, म्हणजे आपली सुटका. हो चालेल. देवी आई, मुलांचं रक्षण कर, त्यांना आनंदी निरोगी आयुष्य दे. तुझे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहू दे. स्वयंपाक झाला की नाही अजून? हा हो, झालंच आहे, म्हणजे होईलच आता. काका, बरं झालं बाई, माझं वेळेत लक्ष गेलं, नाहीतर लबाडी पकडली गेली असती आपली. काका तुम्ही आलात, मी तुमचीच वाट बघत होते. का ग? अहो मला अक्काईच्या घरी जायचं होतं, तिने जीवती पूजन ठेवलंय. मी जाऊ का? जा ना. येते. हा, आवाज बंद का झाला? कामं चालू राहिली पाहिजेत. लवकर आवरा. करते. हं. चला छान झाली पूजा. मुलं येतील आता शाळेतून बरं का. आल्या आल्या त्यांना उवाळून घे. आणि अंजलीला निरोप दिलायस ना? हो सांगितलं, ती येते म्हणाली. काय झालं? काय रे? काय झालं? काय झालं? अरे काय झालं? प्राची आणि ती तुझ्या बरोबर आली का नाही? कुठे? प्राचीताई बसमध्ये नव्हती. बसमध्ये नव्हती म्हणजे? आई बघा ना काय म्हणतोय हा. हे बाळा नीट सांग रे, काय झालं तिथे? मी बसमध्ये येऊन बसलो, तिची वाट बघत होतो. बस सुटली तरी पण ती नाही आली. अरे मग तू बसच्या मावशींना का नाही सांगितलंस? मी सांगितलं पण त्यांनी लक्षच दिले नाही.
होय असं कसं? काव्या फोन लाव. हो. हॅलो, हा स्वातीताई, मी मिसेस प्रभुदेसाई बोलतेय. आमची प्राची बसमध्ये आली नव्हती का आज? निमिष म्हणतो त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं म्हणून. काय? अहो पण प्रत्येक मूल बसमध्ये बसलंय की नाही ही बघायची जबाबदारी नाहीये का तुमची? तुम्ही परस्पर का ठरवलं एक्स्ट्रा क्लास असतील म्हणून? आम्ही सांगतो ना तुम्हाला नेहमी. आम्ही कुठे शोधणार तिला आता? अयो किती बेजबाबदार वागतात ही माणसं. मी ना तिच्या टीचरला फोन करून बघते. हॅलो, हा संगीता मॅडम, मिसेस प्रभुदेसाई बोलतेय, प्राची प्रभुदेसाईची आई. ती घरी आली नाही, बसमध्ये पण नव्हती. तिला शाळेत थांबवून ठेवलंय का? अहो पण असं कसं? ती बसमध्ये बसली आहे की नाही हे का पाहिलं नाही तुम्ही? आता कुठे शोधू आम्ही तिला? काय म्हणतात त्या म्हणतात की त्यांनी तिला गेट पर्यंत पोहोचवलं आणि तिथून पुढे कुठे गेले त्यांना काहीच माहित नाहीये. म्हणजे मधल्या मध्ये गायब झाली की काय? काय? काव्या, मी आता खूप इम्पॉर्टंट काम करतो, मी तुला नंतर फोन करतो. अहो ऐकून तरी घ्या माझं. प्राची शाळेतून घरी आली नाही आज. काय? घरी आली नाही म्हणजे? तेच तर, स्कूल बसने निमिष एकटाच आला घरी. अगं तू काय बोलतेस? कुणाला विचारलंस का तू? अहो मी विचारलं सगळ्यांना, कुणाला माहिती नाहीये. शाळेचे पिऊन टीचर्स कोणाला तरी तर माहित असेल. तू एक काम कर, तू घरीच थांब, मी जातो शाळेत आणि बघतो. हो. विशू काय झालं? प्राची घरी आली नाहीये. अरे बापरे, काय सांगतोस? तिचा काहीच पत्ता लागत नाहीये. मी शाळेत जाऊन बघतो. थांब, मी पण येते तुझ्या बरोबर. नाही, तू येऊ नको. तू प्रेझेंटेशनचं काम पूर्ण कर, मी जाऊन बघतो. बरं ठीक आहे, तू जा, मी इथे सगळं मॅनेज करते. मी हवं तर सरांनाही सांगते. कीप मी अपडेटेड. ओके. हां. सिरियसली श्रेष्ठा, तू असं प्लॅन केलंस? कॅफेमध्ये आहोत ना आपण. अगं पण हे किती रिस्की आहे. हळू बोल. काही गडबड झाली तर? डोंट वरी डार्लिंग, श्रेष्ठाच्या प्लॅनिंग मध्ये काही गडबड होऊच शकत. खूप बारीक विचार करून प्लॅन फेल नाही जाणार. हॅलो बंटी, ऐक. विशू, आत्ता तर जस्ट पॅनिक बटन ऑन झालं. तुझ्या घरच्यांसाठी अजून खूप मोठा धमाका बाकी आहे. हा स्वरा, मला तू आणि प्राची रोज एकत्र बसमध्ये चढताना, मग आज ती नाही चढली का तुझ्या बरोबर बसमध्ये? काय बोरं आणायला गेली होती? बरं, ती बोरं आणायला गेली तेव्हा तिच्या बरोबर दुसरी कुठली मैत्रीण होती का? नाही. ठीक आहे, थँक्यू. निमिष, अरे प्राची दीदी जेव्हा बसमध्ये बसली नाही तर ड्रायव्हर काकांना सांगायचं होतं ना. हा, अरे त्यांना सांगायचं तिला येऊ द्या, तेव्हाच कळलं असतं. शोधाशोध झाली असते रे बेटा. अक्काई, हॅलो साक्षी, बाळा तू प्राचीला बघितलंस का आज शाळेत? नाही, भेटलीच नाही का तुला ती? बरं ठीक आहे बाळा. आई, तिलाही माहिती नाही प्राची कुठे. मला अक्काई, अक्काई, प्राचूचा फोटो आणि ही चिठ्ठी बाहेर होती.
काय काय आम्ही प्राचीला किडनॅप केलंय. पोलिसांकडे जायची चूक करू नका. आम्ही सांगू ते केलं नाही तर मुलीच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं. बाकी फोनवर सांगतो. फोनची वाट बघा. आई आपले प्राचूला घेऊन गेले. प्राचूला काही नाही होणार. आपल्या प्राचूला काही नाही होणार. काय तू शांत हो प्लीज. प्राची शाळेतून आली नाही त्याचं टेन्शन होतं आणि आता ही चिठ्ठी. हो मला हे पत्र बाहेरच्या पायरीवर सापडलं. म्हणजे नक्कीच इथपर्यंत कोणीतरी येऊन गेलं असणार, पण मला कोणीच नाही दिसलं. आणायला गेलं पाहिजे. तिला काहीतरी होईल. हा बोल. हॅलो कुठे आहात तुम्ही? प्राची आली का घरी? ती नाही आली. तुम्ही कुठे आहात सांगा ना. ठीक आहे, मी प्राचीच्या शाळेत जातोय, तिथे बघतो. तुम्ही तिकडे नका जाऊ. तुम्ही ताबडतोब घरी या. अगं पण प्राची. ऐका ना, प्राची बद्दल एक गोष्ट कळली आहे. काय काय कळलंय? ते फोटो तिथे आला होता ना, आणि मग ते बाबा. विशू तू ताबडतोब घरी आहे. बाबा, प्राची बद्दल काय कळलंय प्लीज मला सांगा. नाही, तू घरी ये ताबडतोब. घरी आल्यावर सांगतो मी तुला. बाबा त्यांना सांगायचं ना. काव्या, त्याला सगळं हे फोनवर सांगितलं तर विश्वजितला धक्का बसेल ना. हो ना ग, गाडी चालवताना त्याचं चित्त थाऱ्यावर राहणार नाही. भरगाव वेगात काहीतरी भलतं सलतं होऊन बसेल ग. त्याला घरी येऊ दे, मग सांगू. प्राची घेऊन काही होणार नाही. प्राचीला अक्काई प्लीज तू शांत हो ना प्लीज. आपली प्राची येईल, तू नको काळजी करू. मैत्रीण आहे ना शर्वरी, तिचे बाबा तिला दररोज वेणी बांधून देतात. मला पण तिला दाखवायचं की माझे डॅडू पण माझी वेणी बांधू शकतात. चला बाय, मी जाते. अगं जाते नाही, येते म्हणावं. किती वेळा सांगायचं तुला? जीवती आई, मी आजच माझ्या मुलांच्या सुखासाठी, रक्षणासाठी तुझी पूजा केली, आणि आजच माझ्या मुलीवर हे असं संकट आलं. माझ्या मुलीला वाचव. तिला सुखरूप घरी परत पोहोचव. मीनाक्षी, मला वाटतं आपण फोनची वाट बघत बसण्यापेक्षा पोलिसांकडे जाऊ. पोलीसच तिला शोधून काढतील. हो, विशू आल्यावरती आपण ठरवू. तुम्हाला त्रास होईल, तुम्ही शांत बसा. बघू विशू आला की सांगू त्याला सगळं. बसा बसा इथे. मावशी, प्राचीताई कधी येणार? येईल बाळा ती. हा हॅलो, अहो तुम्ही आमच्या प्राचूला हा हो, डबे आम्हीच देतो, पण मी आता तुमच्याशी बोलू शकत नाही. प्लीज, मी स्वतः तुम्हाला फोन करेन. हा, प्राची बद्दल काही कळलं का? अहो आपली प्राचू कुठे ती काय कळ? हा फोटो होता बाहेर, आणि प्राचूला त्यांचा फोन आला होता. नाही, आम्ही फोनचीच वाट बघतो. विशू, आपण हवं तर पोलिसांकडे जाऊया. कमिशनर मॅडमना सांगूया. अरे त्या स्वतः लक्ष घालून प्राचीचा शोध घेतील.
एक काम करा, तुम्ही सगळे, काव्या, अंजली, बाबा, आई, तुम्ही घरी थांबा, मी पोलिसात जाऊन येतो. हॅलो. पोरीच्याच टेन्शन मध्ये असशील ना? माझी मुलगी कुठे? प्राजू सांगतो. आधी फोन स्पीकरवर टाक. माझ्या मुलीला ताबडतोब घरी पाठव, नाहीतर मी. नाहीतर काय? नाहीतर काय? पोलिसात जाशील? तिकडेच जायला निघालेलास ना? असं करशील ना तर महागात पडेल. महागात तुला पडेल. माझ्या मुलीला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही. जास्त शानपट्टी नाही करायची हा, नाहीतर पोरीची डेड बॉडीच पाठवेल घरी. काय बोलताय तुम्ही? प्लीज असं करू नका. हो तुम्ही सांग. असं नको ना करू. मग एक काम कर, तुझ्या नवऱ्याला सांग सॉरी बोलायला. सॉरी बोला ना, सॉरी बोला ना तुम्ही. सॉरी. हा, आता कसं? आता मला सांग, माझी मुलगी कुठे? मला तिच्याशी बोलायचं. वाटलंच होतं असंच काहीतरी विचारणार तू. टिपिकल फिल्मी सीन. डाडू वाचवा मला प्लीज. प्राजू डाडू प्लीज मला वाचवा. प्राची, हे बघ बाळा, डॅडा तुला सोडवेल नक्की, तू अजिबात काळजी करू नको. आणि प्राची, बस झाला तुमचा फॅमिली ड्रामा. ही इमोशनल ड्रामेबाजी आहे ना, पोरगी घरी आल्यावर करायचं काय? माझं सोना, माझं पिल्लू. हे बघा, माझ्या मुलीला काही झालं ना तर मी. काही होणार नाही, काही नाही. हा? पण आमचं ऐकलं तर काय बाई तुला? हिमालयातला बर्फ, आणि तो सुद्धा स्वतःच्या हाताने घेऊन यायचा, आणि विरघळता कामा नये. काय हवंय तुला? अरे काय विचारतोयस मित्रा? पैसे पाहिजेत आम्हाला, पैसे. 50 लाख. आज रात्री ठीक 12 पर्यंतची वेळ देतो. मी सांगतो त्या ठिकाणी. त्या वेळेत जर पैसे आले नाही तर त्याचे परिणाम काय होतील माहिती आहे तुम्हाला. प्राजूला आपल्याला वाचवायचं. वा बंटी, परफेक्ट. माझ्या प्लॅननुसार सगळं व्यवस्थित केलंयस. माहितीये पुढे काय करायचं. सगळं नीट झालं पाहिजे. काव्या, काव्या,
आता कसं वाचवणार तू प्राचीला? आणि मीनाक्षी आंटी, तुम्ही तर माझा इन्सल्ट केलेला. काय म्हणाला होता? नाचणं वेगळं, नाचवणं वेगळं. तर बघा मग सगळ्यांना कसं नाचवते ते. त्यांना पैसे देऊन टाका ना, कुठून येऊ सगळं त्यांच्या तोंडावर वेगळं. प्राचूला आणा, माझ्या प्राचूला काही झालं तर मला खूप टेन्शन आलं. प्राचू काही बस इथे बस. प्राचूला पाणी घेऊन येते. विश्वजित, आता वेळ घालवू नकोस. हे प्रकरण साधं राहिलेलं नाहीये. अरे त्या गुंडांवर विश्वास ठेवू नकोस. आपण हवं तर पोलिसांकडे जाऊया, कमिशनर मॅडमना सांगूया. अरे त्या स्वतः लक्ष घालून प्राचीचा शोध घेतील. ओ बाबा नाही, पोलिसात नाही. तुम्ही ऐकलं ना तो कसं बोलत होता. आपण प्लीज प्लीज शांतपणे विचार करूया प्लीज. सगळ्यात आधी आपल्याकडे किती पैसे ते बघूया. आपल्या बँकेत, घरात किती पैसे ते बघूया. ठीक आहे? ओके काव्या, अक्काई पाणी पाणी काय का मला. अक्काई प्लीज पाणी पी ना. प्राची प्राची बोल. विशू, काय झालं रे? सापडली का प्राची? नाही, ती किडनॅप झाली. व्हॉट? किडनॅप? अरे आपल्या प्राची बरोबर असं कसं काय होऊ शकतं? झालंय असं. 50 लाख मागितलेत. बाप रे, 50 लाख? बाबा म्हणतायत पोलिसात जाऊया. नाही नाही विशू, पोलिसांकडे नको जायला. म्हणजे मला असं वाटतं की पोलिसांकडे जाणं इज नॉट अ गुड आयडिया. हे बघ, तुला माहिती ना किडनॅपर्स कसे असतात. ते पोलिसांकडे गेलो आणि त्यांना पैसे नाही मिळाले तर नाही नाही, आपल्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे. असं नाही करायला हवं. हे बघ विशू, प्रत्येक गोष्ट नीट विचार करून कर प्लीज. हो ओके ओके ओके. आय नो 50 लाख इज अ बिग अमाउंट, पण तुला काही मदत लागली तर मला सांग ना. मी आहे ना विशू. आणि प्राची मला आपल्या मुलीसारखीच आहे. मी तिच्यासाठी काही करू शकते विशू. बाय हनी, आय एम विथ यू. ओके 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 थँक्स. थँक्यू सो मच. अहो कधी यायची तुमची पुतणी? पाठ रांगोळी काढून झाली, अगरबत्ती लावली, सगळा स्वयंपाक तयार आहे, तरी तिचा पत्ता नाहीये. तो भुकेने जीव चाललाय माझा. कधीतरी चांगलं बोलत जा. अंजली कुठे भटकायला गेलेली नाहीये. काव्याकडे जीवती पूजनाला गेलीये. येईल एवढ्यात. ती येते बाई. आशू जा बाई, आपल्यासाठी ताट घेऊन ये. अजून कशी आली नाही? एवढी कशात गुंतलीये? पण या सगळ्या टेन्शनमुळे करता आला नाही. टेन्शन? कसलं टेन्शन? काय झालं मला सांगा. हो आपली प्राची. हा, प्राचीला किडनॅप केलं. तुम्ही मला आधी काय नाही सांगितलं? मी हे सगळं कॅन्सल. दादा थांबा, मी दादाला फोन करतो. प्रीतमला सगळं कळवलंस ना? हो काका.
आई, आपल्या प्राचूने शाळा सुटल्यानंतर काही खाल्लं असेल का? त्यांनी कुठे ठेवलं असेल तिला? प्यायला पाणी तरी दिलं असेल की नाही? ती घाबरली असेल, रडत असेल. तेव्हा एवढ्या लहान वयात तिच्यावर असं काय संकट आणलंस? बाबा, अहो, काय झालं? बाबा मी पुन्हा विचार केला, आपण पोलिसात जायला नको. अरे पण ऐका ऐका ऐका, ती माणसं फार भयंकर आहे, तुम्ही बघितलंत ना. हे बघा, त्यांची धमकी ना खरी ठरू शकते आणि आपल्या प्राचीला काही झालं ना तर. नाही नाही नाही, प्राचीला काही झालं नाही पाहिजे. तुम्ही त्यांचे पैसे देऊन टाका ना. आपल्याला पैसा महत्वाचा आहे का? आई आई, तुम्ही सांगा ना, आपण प्राचीला सोडवून आणि या प्राचीला काही झालं. रक्कम फार मोठी आहे, एवढ्या कमी वेळात कशी जमवायची? बरं मोडलंय. अरे देवा, काय हो, कुठे राहिली अंजली? काव्याकडे गेली ती तिथेच राहिली. इथे काम करून करून कंटाळा आलाय मला. काय करणार या बाईला? कंबरड मोडलं. अरे देवा. आई आई. हॅलो, हा काव्या, बोल ग. काय? हे बघ काव्या, रडू नकोस. प्राची नक्की परत येईल. प्राची, आपण सगळे मिळून देवाकडे प्रार्थना करूया. हा, काय झालं? ती नक्की परत येईल. नाही, मी पण कुठेतरी व्याजाने पैसे मिळतात का बघतो. तू काळजी करू नकोस, काळजी घे. हो, काय झालंय मलाही सांगा ना. का रडत होती? प्राचीला काय झालंय? प्राचीला गुंडांनी पळवून नेले. देवा. काव्या, माझ्या अकाउंट मध्ये बऱ्यापैकी अमाऊंट आहे, पण 50 लाख ही खूप मोठी रक्कम आहे का? अहो, नका काळजी करू. हे बघा ना, मी हे दागिने माझे, तुम्ही हे विकून टाका, त्याचे 10-12 लाख नक्की येतील. 10 लाख 10-12 लाखापर्यंत काहीही होणार नाही आहे का? 50 लाख हवेत आपल्याला.